मैदानात संपर्क साधायचा आहे राकेश भोईर. यानंतर होणारा सामना आहे करण फायटर्स आणि आयुष 11. दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. जय हनुमान संघाचे सलामीचे फलंदाज विनीत आणि ऋषिकेश. 33 धावांचं माफक आव्हान त्यांच्या समोर आहे. बघूया किती षटकानंतर ते आव्हान पूर्ण करतायत. 33 धावांचं आव्हान. आणि पहिलं षटक घेऊन येतोय तो विनू, सलामीचा फलंदाज, सलामीचा गोलंदाज. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याच्याकडून. आणि विनीतचा अतिशय सुंदर खेळ. ऑफच्या दिशेने हळूच खेळून काढून एक धाव मिळवली. संघाचं आणि आपल्या स्वतःचं खातं त्याने उघडलेलं आहे. एक चेंडू बिनबाद 1. आणि पुन्हा ऋषीने सुद्धा हळूच खेळून काढून एक धाव पळून काढली. धाव संख्या 1 ने पुन्हा वाढते. धाव संख्या होते 2. 2 चेंडू 2 धावा. आता सामना करतोय तो विनीत आणि गोलंदाज आहे तो विनू. उंचावरून फेकलेला चेंडू मात्र तितक्याच सुंदर त्याने कट करून धाव वसूल करतोय विनीत. धाव संख्या 1 ने वाढते. ती होते 3. 3 चेंडू 3 धावा. विनू पुढचा चेंडू. या वेळेला सामना करेल तो ऋषी. आणि ऋषी याचा लेगच्या दिशेने तटावलेला चेंडू एक धाव पळून काढलेला आहे. धाव संख्या 1 ने वाढते. ती होते 4. 4 चेंडू 4 धावा. पाचवा चेंडू विनू यांच्याकडून पुन्हा उंचावरून फेकला आणि त्या तितक्याच चतुराईने त्याने खेळून काढला. धाव संख्या 1 ने वाढते. ती होते 5. 5 चेंडू 5 धावा. पुढचा म्हणजे शेवटचा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू विनू याचा सामना करेल ऋषी. आणि लेगच्या दिशेने जोरदार फार आणि 4 धाव वसूल करता येतो ऋषी. धाव संख्या 4 ने वाढते. ती होते 9. पहिल्या षटकानंतर बिनबाद 9 धाव संख्या अशी अवस्था आहे ती जय हनुमान 11 संघाची. अतिशय सुंदर खेळी दोन्ही सलामीच्या फलंदाजे. एक एक धावा वसूल करता करता मध्येच एखादा चेंडूवर प्रहार करून 4 धाव मिळवल्या. आणि 9 धावा आतापर्यंत त्याने पहिल्या षटकामध्ये जमा केलेल्या आहेत. एकही गडी त्यांचा बाद झालेला नाही. दुसरं षटक आणि ते घेऊन येतोय वंदेश. पुन्हा एकदा विनीत आणि विनीत त्याचा जोरदार प्रहार. पुन्हा एकदा तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय नितेश यांच्याकडून. आणि एका धावीवर समाधान मानावं लागतंय विनीत याला. आणि जय हनुमान संघ आणि बघूया ऋषीने लेगच्या दिशेने तटवलेला अतिशय जोरदार प्रहार होता आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट यष्ट उद्ध्वस्त केली. आणि पहिला धक्का बसतोय विनीतच्या. पंच निर्णय देतील. खेळाडूंनी गोंधळ घालायचा नाही. खेळाडूंनी बोलायचं नाही. पंच निर्णय देतील. नितेश
पंच मैदानात निर्णय देतील. हॅलो. आणि या ठिकाणी जय हनुमान संघाला 3 धावांची पेनल्टी लागलेली आहे. खेळाडू आधीच बाहेर गेल्या कारणाने. दोन चेंडू झालेले आहेत. दुसऱ्या चेंडूवर गडीबाद झालेला आहे. धावबाद झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 10. 10 झालेले आहेत. त्याच्यामधून 3 धावा त्यांच्या कमी होतील. त्या न वाढवता आम्ही अगोदरच्या संघाच्या 3 धावा वाढवल्यात, म्हणजे त्यांना 33च्या जागेवर 36 धावांचं आव्हान दिलेलं आहे. 33च्या जागेवर 36चं आव्हान त्यांना मिळेल आणि आता धावसंख्या होते ती 14. जय हनुमान संघाला 36 धावांचं आव्हान झालेलं आहे. त्यांना 3 धावांची पेनल्टी लागल्या कारणाने त्याची नोंद त्यांनी घ्यायची आहे. आणि पुढचा ऋषीचा जोरदार बदर आणि 4 धावा. अतिशय सुंदर फटका ऋषीचा लेगच्या दिशेने तटून मारला आणि 4 धावा वसूल करतोय ऋषी. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय ऋषी. धावसंख्या 4 ने वाढते, ती होते 18. आणि अजूनही 18 धावा त्यांना हव्या आहेत. मात्र 11 चेंडूमध्ये त्याने 18 धावा वसूल केलेल्या आहेत. पहिल्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. 10 चेंडूमध्ये त्याने 18 धावा वसूल केलेल्या आहेत. आणि आता 20 चेंडूमध्ये त्यांना 18 धावांची गरज आहे. ऋषी अतिशय सुंदर फलंदाजी करतोय. वनदेश सामना करेल ऋषी. आणि पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका बघूया. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. आणि धावसंख्या 1 ने वाढते, ती होते 19. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू वनदेशाचा सामना करेल तो. आणि ह्या ठिकाणी गडीबाद होतोय. अतिशय सुंदर झेल वनदेशाचा आपल्या फलोत्रूमध्ये. दुसरा गडीबाद होतोय तो 19 धावसंख्येवर जय हनुमान संघाचा. दोन षटकामध्ये 2 गडीबाद, 19 धावा झालेल्या आहेत. ऋषीच्या आतापर्यंत 15 धावा झालेल्या आहेत. त्यामध्ये 3 खणखणीत चौकारांचा समावेश आहे. 18 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता जय हनुमान संघाला. प्रतीक नवीन फलंदाज आहे तो प्रतीक. आणि गोलंदाजीसाठी येतोय पुन्हा एकदा विनू. आपलं स्वतःचं दुसरं षटक घेऊन संघाचं 3रं. पहिला चेंडू विनू याचा सामना करेल प्रतीक. उंचावरून फेकलेला चेंडू आणि अवांतर घोषित केलेला आहे तो पंचांनी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 20. 18 चेंडू 16 धावा. आणि अतिशय सुंदर खेळी हळूच खेळून काढला. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते, ती होते 21. 17 चेंडू 15 धावा. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी तयार राहायचंय. विनू याचा 3रा चेंडू सामना करेल ऋषी. ऋषीचा जोरदार आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होते
निलेश यांच्याकडून एकही धाव मिळत नाही, चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या कायम आहे ती 21. तिसरा चेंडू विनू यांचा, तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. ऋषी सामना करेल, बघूया. हळूच खेळून काढला आणि एक धाव पळून काढले. अतिशय सुंदर खेळी. धाव संख्या 1 ने वाढते, ती होते 22. पुढचा चेंडू विनू यांच्याकडून, चौथा चेंडू, तिसऱ्या षटकातील चौथा. सामना करतोय प्रतीक. प्रतीकने हळूच लेगच्या दिशेने खेळला, एक धाव पळून काढते. धाव संख्या 1 ने वाढते, ती होते 23. 13 धावांची आवश्यकता. पाचवा चेंडू विनेदाचा जोरदार प्रहार त्या ठिकाणी होता आणि 4 धावा. अतिशय सुंदर फटकेबाजी ऋषी यांची. ऋषी सलामीचा फलंदाज, त्याच्या बॅट मधून निघालेला चौथा खणखणीत चौकार. आणि ह्या बदला ऋषी याला मान्य श्री चेतन गावड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 5 चेंडू झालेला आहे, शेवटचा चेंडू. ऋषी याला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अभिनंदन ऋषी. 20 धावांवर पोहोचलेला आहे आणि एका चौकाराने तो, मला वाटतं की ऑरेंज कॅपचा मानकरी ठरू शकतो, परंतु त्याची हाव त्याने केले नाही. अतिशय सुंदर एकच धाव पळून काढलेली आहे. धाव संख्या 1 ने वाढते, ती होते 28. आणि 8 धावांची गरज. 12 चेंडू 8 धावा. ऋषी वैयक्तिक 21 धावांवर पोहोचलेला आहे. 21 झालेले आहेत आणि ऑरेंज कॅपसाठी त्याला अजूनही 3 धावांची गरज आहे. म्हणजे एक खणखणीत चौकार मारून तो कॅप पटकावू शकतो. 12 चेंडू 8 धावा. वंदेश आणि फुलटो चेंडू, बघूया पंचाकडून काही इशारा होते का. आणि एकही धाव मिळत नाही आणि 9 चेंडूचा इशारा. धाव संख्या 1 ने वाढते. खेळाडूंनी पंचांशी वाद घालायचा नाही. पंच एकमेकांशी चर्चा करूनच निर्णय देणार, ह्याची खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आणि 9 चेंडू आहे. खेळाडूंनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, पंच निर्णय त्यांचा एकमेकांशी चर्चा करूनच देणार आहेत, याची दक्षता घ्यायची. 6 धावांची गरज आहे. 7 धावांची गरज. आणि लेगच्या दिशेने तटून एक धाव पळून काढली ती ऋषीने. धाव संख्या वाढते, ती होते 30. आणि आता 6 धावांची गरज. अकरा बॉल मध्ये 6 धाव. आणि आणखी एक धाव पळून काढलेले. धाव संख्या 1 ने वाढते. ऋषी 22 धावसंख्येवर खेळतोय आणि हा बघूया 9 चेंडू. धावसंख्या आणखी 1 ने वाढते. धावसंख्या होते 32 आणि फक्त 4 धावांची गरज. ऋषी 22 धावसंख्येवर खेळतोय आणि एक धाव पळून काढलेला आहे. अतिशय सुंदर. 23 धावांवर तो पोहोचलेला आहे. आणि मला वाटतं राकेश भोईर यांच्या देखील 23 धावा झाल्या होत्या, जो ऑरेंज कॅपचा मानकरी होता. ऋषी याने जर अजून एक धाव काढली तर तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरू शकतोय. 23 धावांवर खेळतोय. सलामीचा फलंदाज. संघाला फक्त आता 3 धावांची गरज आहे. प्रतीक सामना करतोय वंदेशाचा षटकातील चौथा चेंडू होता आणि एक धाव पळून काढली. धाव संख्या 1 ने वाढते, ती होते 34. 2 धावांची गरज. फक्त 2 धावांची गरज. सामना करतोय ऋषी वैयक्तिक 23 धावांवर खेळतोय. वंदेश आणि एक धाव काढण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव जातोय चेंडू.
शेवटचा चेंडू वनदेशांचा. आणि पुन्हा डॉट चेंडू. आणि आता 6 चेंडू मध्ये एका धावे 2 धावांची गरज आहे. 6 चेंडू 2 धावा. 6 चेंडू 2 धावा. गोलंदाज आहे तो नितेश. प्रतीक. आणि प्रत्येकाने एक धाव पळून काढलेलं आहे, अतिशय सुंदर. आणि आता फक्त एका धावेची गरज जिंकण्यासाठी. 5 चेंडू 1 धाव. पुढील होणाऱ्या सामन्यासाठी कर्णधाराने इथे हजर राहायचं आहे. आणि वाईट चेंडूने विजयी साजरा करतोय जय हनुमान संघ. ऋषी 23 धावांवर नाबाद राहिला. अतिशय सुंदर खेळी ऋषीचं अभिनंदन. विजयी संघाचं देखील अभिनंदन. आणि या ठिकाणी ऋषी याला मी आमंत्रित करतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने या ठिकाणी घ्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी ऋषी याला मिळतोय. विनोद किणी आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे ऋषी. पुढील सामने ऋषी याने अतिशय सुंदर खेळी गेली. सलामीला येऊन 23 धावांचं खेळी त्याने या ठिकाणी केली आणि आपल्या संघाला विजयी मिळवून दिला. ऋषीचं आणि त्याच्या संघाचं अभिनंदन. विनोद किणी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करतोय. अतिशय सुंदर खेळी अभिनंदन. त्याचप्रमाणे चेतन गावडे यांच्याकडून त्याला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चेतन गावडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक ऋषी याने पटकावलेलं आहे. अतिशय सुंदर खेळी करून अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पुढील सामन्यासाठी तयार राहायचं. करंट फायटर्स आणि आयुष 11 त्याने तुमच्या हस्ते मान्य श्री चेतन गावड 200 रुपयाचं पारितोषिक ऋषी यांना देत आहेत. ऋषी आपलं पारितोषिक घ्यायचं आहे. पुन्हा एकदा अभिनंदन. आयुष 11 करंट फायटर्स. आयुष 11 आणि करंट फायटर्स संघ दोन्ही संघाचे कर्णधार या सामन्यासाठी पंच म्हणून विनोद किणी, राकेश भोईर, आयुष 11 करंट फायटर्स. नाणेफेक करून घ्या. पंचाने नाणेफेक करून घ्या. आयुष 11 करंट फायटर्स चे कर्णधार आता होणारा सामना करंट फायटर्स आणि आयुष 11. त्यानंतर शेवटचा या फेरीतील सामना असेल जम्बो फायटर्स आणि मायखोप इंडियन्स. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे ह्या सामन्यानंतर. दरम्यान करंट फायटर्स आणि आयुष 11 यांच्या दरम्यान नाणेफेक झालेले आहे.
हॅलो करंट फायटर्स आणि आयुष 11 हेमंत आणि लेगच्या दिशेने तडून एक धाव पळून काढते आणि मला वाटतं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि पहिलाच धक्का बसतो पहिल्याच चेंडूवर तो करंट फायटर संघाला. आयुष 11 कडून पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पहिला फलंदाज बाद करण्यास यश मिळते ते मनीष आणि आता नवीन फलंदाज जातोय तो मनीष. दुसरा चेंडू आणि लेगच्या दिशेने तटवून एक धाव पळून काढताय संघाचं खातं उघडताय आणि स्वतःच देखील धावसंख्या होते 1. 2 चेंडू 1 धाव 1 गडी बाद. तिसरा चेंडू जोरदार प्रहार त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते आणि एका धावेवर समाधान मानावं लागते ते संघाला धावसंख्या होते 2. पुन्हा एकदा जोरदार प्रहार परंतु तितकंच टायमिंग व्यवस्थित नाही आणि बघूया या ठिकाणी गडी बाद होतोय का. पंचकार निर्णय देत आहेत आणि गडी नाबाद. आणखी एका धावेची भर पडते ती धावसंख्येमध्ये धावसंख्या होते 3. 4 चेंडू 3 धावा. अजय सलामीचा फलंदाज अजय आणि जोरदार प्रहार त्या ठिकाणी परंतु सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे परंतु चेंडू फेक काही तितकीशी व्यवस्थित नाही त्यामुळे गडी धावबाद होताना वाचतोय. चेंडू झालेले आहेत ते 5. शेवटचा चेंडू मनीष यांचा आणि अतिशय सुंदर चेंडू होता. बघूया निर्धाव चेंडू पहिलं षटक संपते धावसंख्या 3. अतिशय सुंदर गोलंदाजी मनीष यांची आयुष 11 संघाकडून खेळताना आणि आता नवीन गोलंदाज येतोय तो कुमार. संघाचं दुसरं षटक कुमार याच्याकडून पहिला चेंडू आणि चेतन याने अपच्या दिशेने तटून एक धाव पळून काढली. धावसंख्या 1 ने वाढते ती होते 4. 1 चेंडू 4 धावा आणि फुलटाच चेंडू बघूया आणि खूपच बाहेर अवांतरच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्या होते 5. 1 चेंडू 5 धावा. पुढचा चेंडू लेगच्या दिशेने तटवलेला बघूया या ठिकाणी बाद होतोय का आणि नाही गडी नाबाद. धावसंख्या आणखी 1 ने वाढते ती होते 6. 2 चेंडू तिसरा चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेने तटवून एक धाव मिळवली. धावसंख्या 1 ने वाढते ती होते 7. 3 चेंडू 7 धावा. कुमारेचा चौथा चेंडू आणि पुन्हा एकदा लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते ती होते 8. 4 चेंडू 8 धावा. पाचवा चेंडू कुमारेचा चेतन आणि जोरदार प्रहार बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत आहे आणि एकही धाव मिळत नाही. धावसंख्या कायम 8 वर. शेवटचा चेंडू कुमारेचा चेतनला चेतनचा पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी विलास यांच्याकडून सुंदर चेंडू फेक आणि पहिला गडी सलामीचा गडी बाद होतोय. 2 गडी आतापर्यंत त्यांचे बाद झालेले आहेत. धावसंख्या आहे ती फक्त 8. 2 षटकानंतर 2 गडी बाद 8 धावा आणि आता पुन्हा एकदा मनीष स्वतःचा दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू एक धाव पळून काढतोय. धावसंख्या 1 ने वाढते ते होते 9. मनीषाचा दुसरा चेंडू
पुन्हा एकदा लेगच्या दिशेने तटवलेला एक धाव. धावसंख्येने वाढ होते. एका धावेने धावसंख्या होते ती 10. 2 चेंडू 10 धावा. तिसरा चेंडू मनीषाचा लेगच्या दिशेने तटवलेला अनेक धाव पळून काढले. धावसंख्या आणखी 1 ने वाढते ते होते 11. 3 चेंडू 11 धावा. मनीषाचा पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातील चौथा आणि जोरदार प्रहार आणि षटकार मारून तिसरा गडी बाद होतोय. आणि आता नवीन फलंदाज करण. पुढचा चेंडू अतिशय सुंदर निर्धाव जातोय. धावसंख्यात काही भर नाही. शेवटचा चेंडू बाकी. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि धावसंख्या आहे ती फक्त 11. आणि जोरदार प्रहार करण्याचा करण यांचा प्रयत्न, परंतु त्यात काही यश आलेल्याने षटक संपताय. तिसऱ्या षटकांती धावसंख्या आहे ती 11. 3 गडी बाद 11. आणि आता शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी. पुन्हा एकदा येतोय कुमार. वैयक्तिक दुसरं, संघाचं चौथा षटक घेऊन कुमारचा पहिला चेंडू आणि ऑफच्या दिशेने तटवून एक धाव पडून काढतोय. धावसंख्या 1 ने वाढते ती होते 12. आणि अतिशय जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. फक्त हवेचा आवाज या ठिकाणी आम्हाला येतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि 4 धावा. या ठिकाणी करण याने 4 धावा वसूल केलेल्या आहेत. धावसंख्या 4 ने वाढते ती होते 15. माफ करा 16. 3 चेंडू 16 धावा. कुमार यांचा पुढचा चेंडू करण यांचा पुन्हा जोरदार प्रहार, परंतु या ठिकाणी धाव घेण्यात काही यश मिळत नाही. चेंडू निर्धाव जातोय. 4 चेंडू झाले. 5वा चेंडू कुमारचा आणि पुन्हा जोरदार प्रहार. एक धाव मात्र पळून काढण्यास यश मिळते का बघूया. आणि तिथे ओव्हरथ्रो होतोय बघूया. आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय का. आणि ह्या 5 धावा मिळतात कारण यांना अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण तिथे सीमारेषेजवळ होतंय. आणि 5 धावा या बहाल केल्या जात आहेत. त्या विरोधी संघाला धावसंख्या 5 ने वाढते ती होते 21. शेवटचा चेंडू बाकी आहे. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या 21. कुमार यांचा शेवटचा चेंडू आणि अवांतर चेंडू. एक धाव अवांतर रूपामध्ये मिळते. धावसंख्या ते 22. आणि पुन्हा एकदा हळूच खेळून काढलेला चेंडू बघूया. धावसंख्या 1 ने वाढते ती होते 23. 4 षटकानंतर 23 धावा. 3 गडी बाद 23 धावा. आणि शेवटचं षटक, शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि नवीन गोलंदाज आहे तो विलास. विलास याचा जोरदार प्रहार आणि 4 धावा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सीमा पार होते. 4 धावांनी धावसंख्या वाढते ती होते 25. माफ करा 27. धावसंख्या होते 27. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. विलास पुन्हा एकदा जोरदार प्रहार बघूया. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक बदलल्या कारणाने क्षेत्ररक्षण चांगलं होते. धावसंख्या 1 ने वाढते ती होते 28. आणि आता पुन्हा एकदा करण बघूया. करण हे जोरदार प्रहार करण्यामध्ये पडत आणि आता यावेळी अतिशय जोरदार प्रहार, मात्र तो चेंडू न लागता जमिनीला जास्त लागल्या कारणाने एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते ते होते 29. शेवटचे 3 चेंडू बाकी. विलास लेगच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आणि पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा. धावसंख्या 1 ने वाढते ती होते 30. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. विलास याच्या दिशेने चढवलेला चेंडू आणि 1 धाव या ठिकाणी मिळालेले. धावसंख्या 1 ने वाढते ते होते
31. आणि आता शेवटचे 2 चेंडू. विलास यांच्याकडून 5वा चेंडू. सामना करायचा करण यांचा जोरदार परंतु यष्टा उद्ध्वस्त करून जातोय तो चेंडू. धावसंख्या 31. आणि एक धाव या ठिकाणी मिळालेले. धावसंख्या 1 ने वाढते. ते होते 32. आणि 42 धावांवर धावा जिंकण्यासाठी करे. अतिशय सुंदर चेंडू फेक आणि अतिशय मोलाचा गडी या ठिकाणी गमावतोय आयुष इलेव्हन संघ मनीषच्या रूपामध्ये. पडलेला नाही आणि अशा वेळेत मनीष अतिशय चांगला फलंदाज बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अक्षय. विनोद दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. सामना करतो कुमार. विनोद पहिल्या षटकातील दुसरा चेंडू आणि कुमार यांनी जोरदार प्रहार केलेला आहे आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सीमारेषेजवळ होतंय. 4 धावा निश्चितच होत्या आणि त्यांनी वाचवल्या. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण सीमारेषेजवळ. धाव संख्या 1 ने वाढते. ती होते 1. 2 चेंडू 1 गडी बाद 1. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होते. धाव काय पण विनोद यांचा चौथा चेंडू. अक्षय सामना करण्यासाठी तयार. ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू. हेमंत यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण मात्र एक धाव काय तो रोखू शकला नाही. धावसंख्या 1 ने वाढते. ते होते 2. 4 चेंडू 2 धावा. विनोद अतिशय सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. आतापर्यंत फक्त त्यांनी 2 धावा दिलेल्या आहेत आणि गडी धावरूपच्या रूपात त्यांनी बाद केलेला आहे आणि या ठिकाणी अतिशय सुंदर प्रहार आणि
यावेळेला मात्र हेमंत काही तो अडवू शकला नाही आणि 4 धावा कुमार यांच्या फटक्यातून मिळालेल्या आहेत. 4 धावा संघाच्या 4 धावा वाढते. धावसंख्या होते 6. 5 चेंडू 6 धावा. शेवटचा चेंडू विनोद यांचा 6 धावा झालेले आहेत. कुमार पुन्हा एकदा च्या दिशेने तटावलेला चेंडू आणि ह्या वेळेला एक धाव पळून काढतोय. धावसंख्या 1 ने वाढते. ती होते 7. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या त्या 7. आयुष 11 संघाला विजयासाठी 33 धावांचं आव्हान आहे. त्यामधील 7 धावा त्याने पहिल्या षटकामध्ये काढलेल्या आहेत आणि आता त्यांना 24 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. आणि आता करंट फायटर्स संघाकडून नवीन गोलंदाज येतोय तो अजय. सामना करेल तो कुमार आणि जोरदार प्रहार आणि त्या ठिकाणी हेमंत यांच्याकडून पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे आणि 4 धावा जात आहेत त्या आयुष 11 संघाला. धावसंख्या 4 ने वाढते. ते होते 11. अतिशय जोरदार प्रहार होता आणि अतिशय सणसणीत असा फटका होता. त्यामुळे हेमंत यांना काही तो अडवता आलेला नाही आणि 4 धावा अजय. दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा 4 धावा कुमार यांच्या बॅटमधून. धावसंख्या 4 ने वाढते. ती होते 15. 2 चेंडूमध्ये 2 चौकार मारले ते कुमार याने अजय यांच्या गोलंदाजीवर. तिसरा चेंडू अजयचा आणि उंचावरून गेलेला चेंडू आणि बघूया इथे आणि पंचांकडून 9 चेंडूचा इशारा म्हणजे ह्या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. ती होते 17. पुन्हा एक धावच्या दिशेने तटून काढ एक धाव पळून काढले. धावसंख्या 1 ने वाढते. ती होते 18. 3 चेंडू 18 धावा आणि ऑफच्या दिशेने खेळून एक धाव काढलेले. धावसंख्या 1 ने वाढते. ती होते 19. 5वा चेंडू पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने तटवलेला आहे. एक धाव पळून काढते. धावसंख्या 1 ने वाढते. ते होते 20. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 20. अजूनही 13 धावांची आवश्यकता आणि पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने तटून एक धाव पळून काढली. धावसंख्या 1 ने वाढते. ती होते 21 आणि आता फक्त 12 धावांची गरज. 18 चेंडू 12 धावा. 3 षटकामध्ये 12 धावांची गरज. अतिशय सहज झालेलं असं हे आव्हान. यानंतर होणारा सामना जम्बो फायटर्स आणि मायखोप इंडियन्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. मायखोप इंडियन्स जम्बो फायटर्स दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. विनोद याचा पुढचा चेंडू हळू तटून काढला. एक धाव पळून काढते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 22. विनोद पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू आणि या ठिकाणी एक धाव पळून काढते. धावसंख्या 1 ने वाढते. ती होते 23. कुमार आतापर्यंत 18 धावांवर खेळतोय. बघूया तो ऑरेंज कॅप पटकावण्यात यशस्वी होत आहे का. आणि ह्या 4 धावा 22 धावा त्याच्या झालेल्या आहेत. कुमार 22 धावा झालेल्या आहेत आणि त्याला आणि 9 चेंडूचा इशारा. धावसंख्या 1 ने वाढते. ते होते
28. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव जातोय. कुमारला 2 धावांची गरज आहे ऑरेंज कॅपसाठी आणि बघूया त्या 2 धावा आणि 4 धावा चौकार मारलेला आहे. धावसंख्या त्याची होते 26 आणि ऑरेंज कॅपचा मानकरी तो ठरलेला आहे. सामन्यानंतर त्याला ऑरेंज कॅप प्रदान करण्यात येईल. विजयासाठी आता फक्त एका धावेची गरज. शेवटचा चेंडू आणि एक धाव मिळते का बघूया आणि अतिशय सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे. निर्धाव जाते चेंडू. षटक संपतंय. बारा चेंडू एका धावेची गरज. कुमार यांच्या वैयक्तिक 26 धावा आणि हा षटकार गडी बाद होतोय. एक धाव बाकी असताना षटकार मारलेला आहे. 6 धावांची गरज नाही, एका धावेची गरज आहे. आणि विलास आणि या ठिकाणी एक धाव मिळालेले आहे. धाव संख्या 33 झालेली आहे. संघ विजयी होते. आयुष 11 विजयी संघाचं अभिनंदन. या ठिकाणी कुमार याने वैयक्तिक 26 धावा पटकावून ऑरेंज कॅपचा मानकरी तो ठरलेला आहे. त्याबद्दल आणि त्याचं अभिनंदन. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील त्यालाच मिळतोय. तर करण याने कृपया या ठिकाणी येऊन आपला किताब घेऊन जायचं आहे. मॅन ऑफ द मॅच आणि ऑरेंज कॅप दोन्ही किताब त्याला मिळत आहेत. या ठिकाणी ऑरेंज कॅप घेण्यासाठी कुमार याने यायचं आहे. राकेश भैर त्यांना ऑरेंज कॅप प्रदान करताय. अभिनंदन. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपल्याला मिळतोय. कुमार कृपया इकडे येऊन तो घेऊन जाते. प्रणय घरात मॅन ऑफ द मॅचचा किताब कुमार यांना द्यायचा आहे. अभिनंदन. आता होणारा सामना आहे तो जम्बो फायटर्स आणि मायखोप इंडियन्स. जम्बो फायटर्स आणि मायखोप इंडियन्स. सचिन घरात